एक फोटोग्राफर फक्त फोटोग्राफर नसून कलाकारसुद्धा असू शकतो आणि त्यात स्वाभिमान व कोणत्याही सेन्सिटिव्ह परिस्थितीत कोणतं चुकीचं काम करून स्वतःला स्वतःच्या नजरेत न पाडता जर तुम्ही कोणतं काम कराल तर तोच खरा कलाकार व फोटोग्राफर असतो. आणि हेच या चित्रपटात उत्तम पद्धतीने मांडण्यात आलं आहे. तर फ्रेम चित्रपटाची सुरुवात होते आणि आपण एक आवाज ऐकतो जो आपल्याला सांगतो की एका प्रेस फोटोग्राफरचं आयुष्य हे कायम घटनांनी भरलेलं असतं. चांगली घटना, वाईट घटना, पण काही घटना इतक्या अनपेक्षित असतात की त्या स्वीकारणं खूप अवघड असतं. आणि माझ्या 2 वर्षांच्या करिअरमध्ये मला असे सरप्राईज मिळाले आहेत की ज्याबद्दल मी आजही विचार केला तर विचार पडतो की जे काही घडलं ते चुकीचं होतं, बरोबर होतं की अनपेक्षित. आता या आवाजानंतर आपण चंदू पानसरे नावाच्या एका फोटोग्राफरला पाहतो ज्याला सर्व सीपी म्हणत असतात. सीपी हा एका वृत्तपत्रासाठी प्रेस फोटोग्राफर म्हणून काम करत असतो. म्हणजे त्याचं हे काम आहे की जिथे कोणती बातमी मिळत असेल तर तिथे जाऊन त्या बातमीला फोटोच्या माध्यमातून कव्हर करणे. तर आत्ता सीपी एका गावातील टेकडीवर चाललेला असतो जिथे त्याला काहीतरी दिसतं आणि तो त्याचे फोटो काढायला लागतो. त्याचबरोबर हा सीन इथेच कट होतो व इथून सीन 2 वर्षांनी मागे जातो जिथे दाखवतात की सीपी जेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये काम करत असतो तेव्हाच पवार नावाचा एक पोलीस कॉन्स्टेबल सीपीला फोन करून सांगतो की कलेक्टर ऑफिसला राडा सुरू आहे, ज्यामुळे सीपी लगेच कलेक्टर ऑफिसला जायला लागतो. पण तेव्हाच त्याचा HR विनय सीपीला सांगतो की ज्युनियर फोटोग्राफरच्या इंटरव्ह्यूसाठी 2 मुलं आली आहेत, त्यामुळे त्यांचा इंटरव्ह्यू घे आणि त्यातील फक्त एकालाच कामावर ठेव. आता सीपी त्या 2 मुलांना भेटतो. याचं नाव असतं सिद्धार्थ आणि हा राघव. पण सीपी यांना भेटल्यावर त्यांचं नाव न विचारताच त्यांना कलेक्टर ऑफिसला यायला सांगून तिथले फोटो काढायला लावतो. तसेच हे तिघे पुढे कलेक्टर ऑफिसला जातात जिथे यासाठी राडा सुरू असतो कारण की कलेक्टरने 12 कोटींचं सिमेंट रोडचं टेंडर त्याच्या जावयाला दिलेलं असतं आणि हे तिथल्या नगरसेवकाला माहीत झाल्यामुळे तो व त्याची माणसं राडा करत असतात. इथे सीपी, सिद्धार्थ व राघव राड्याचे खूप सारे फोटो काढतात आणि पुढे एका हॉटेलमध्ये भेटतात जिथे सीपी आधी राघवने काढलेले फोटो पाहतो, ज्यात राघवने राड्यात एका अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासतानाचे फोटो काढलेले असतात. पण सिद्धार्थने त्याच राड्यात जिल्हाधिकाऱ्याला ज्या खोलीत कोंडून ठेवलेलं होतं तिथले फोटो काढलेले असतात व त्यातच फोटो काढत असताना जमावातील एकाने सिद्धार्थच्या हातावर काठी मारलेली असते आणि सिद्धार्थने त्याचा सुद्धा फोटो काढलेला असतो, ज्यामुळे आपल्याला व सीपीला समजतं की सिद्धार्थ खूप टॅलेंटेड आहे व हेच टॅलेंट पाहून सीपी राघवाऐवजी सिद्धार्थला कामावर ठेवून घेतो. आता दुसऱ्या दिवशी यांचा जो पुणे क्रॉनिकल्स नावाचा पेपर असतो त्याच्या पहिल्या पानावर चंदू सिद्धार्थने काढलेले फोटो छापण्यासाठी देतो, जे सर्वांना खूपच आवडतात आणि पहिल्याच दिवशी प्रेसमधील सर्व सिद्धार्थचं खूप कौतुक करतात. त्याचबरोबर राड्यात सिद्धार्थवर हल्ला झाला त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून त्याच्यासाठी एक पत्रसुद्धा येतं ज्यात मुख्यमंत्री म्हणतात की प्रसारमाध्यम हा लोकशाहीचा 4था स्तंभ मानला जातो, त्यामुळे प्रसारमाध्यमांवर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आणि याचा मुख्यमंत्री निषेध करत हे आश्वासन देतात की ते दोषींवर योग्य ती कारवाई करतील. आता इथेच या प्रेसमधील रागिनी नावाची मुलगी सिद्धार्थला भेटायला येते आणि त्याचं कौतुक करते कारण तिने सुद्धा सिद्धार्थने काढलेले फोटो पाहिलेले असतात. तसेच इथे ती चंदूला म्हणते की यांच्या एका कलिकने तिला कमिशनर ऑफिसला जाऊन बातमी कव्हर करायला सांगितले आहे, ज्यामुळे चंदू सिद्धार्थला तिच्यासोबत पाठवतो. आता इथून पुढे चंदू सिद्धार्थला काही टिप्स द्यायला लागतो की फोटोग्राफरने कुठेही जाताना त्याचा कॅमेरा सोबत ठेवायला हवा, जेव्हा तो सुट्टीवर असेल तेव्हा सुद्धा. तसेच आपण जेव्हा कोणती बातमी कव्हर करायला जातो तेव्हा एकाच फोटोमध्ये सर्व बातमी कशी कव्हर करता येईल याचा आपण विचार करायचा. आता यातच एके दिवशी चंदू एका कार ॲक्सिडेंटचा फोटो काढतो जो की तो त्याच्या टीमला पहिल्या पानावर छापायला लावतो. पण सिद्धार्थने बहुतेक मोराचा फोटो काढलेला असतो. तो फोटो चंदूची टीम पहिल्या पानावर छापते कारण त्यांच्या मते सिद्धार्थने काढलेला फोटो चांगला आहे, ज्यामुळे चंदू त्याच्या टीमवर खवळतो कारण त्यांचा पेपर बातम्या छापतो आणि सिद्धार्थने काढलेल्या फोटोमध्ये कोणतीही बातमी नव्हती. तसेच दुसरीकडे आपण पाहतो की सिद्धार्थ व रागिनीचं वारंवार भेटणं सुरू होतं, म्हणजेच हे एकमेकांना पसंत करायला लागले आहेत. आता यातच आपण पाहतो की या दोघांचे विचार कसे आहेत. खरं तर एका रस्त्यावर चंदूला माहीत असतं की इथे पाणी असल्यामुळे तिथे कोणाची गाडी घसरू शकते, त्यामुळे चंदू तिथेच थांबून कोणाची गाडी त्या पाण्यावरून घसरते का याची वाट पाहायला लागतो आणि जेव्हा एका माणसाची गाडी घसरते तेव्हा तो लगेच त्याचा फोटो काढून घेतो. पण दुसरीकडे अगदी तशाच परिस्थितीत सिद्धार्थ मात्र स्वतःचा फायदा न बघता तिथे कोणाची गाडी पाण्यावरून घसरू नये म्हणून माती टाकतो. म्हणजेच चंदू कोणाची मदत करण्यापूर्वी स्वतःचा फायदा पाहतो व त्याउलट सिद्धार्थ आधी लोकांची मदत करण्याकडे लक्ष देतो.
पुढे एका संध्याकाळी सिद्धार्थ व चंदू जेव्हा त्यांच्या प्रेसमधील मित्रांसोबत दारू पिण्यासाठी बसलेले असतात तेव्हा सिद्धार्थ यांना सांगतो की काल तो एका सत्कार समारंभाला फोटो काढण्यासाठी गेला होता, जो की 7 वाजता सुरू होणार होता. पण तिथे त्याने पाहिलं की फक्त 2च लोक आलेले आहेत. त्यामुळे याने त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात, ज्यावर त्यांनी सांगितलं की त्यांचा सत्कार होणार आहे, पण अजून कोणी आलंच नाही. म्हणजे ज्या ऑर्गनायझर्सने हा समारंभ भरवला होता त्यांनीच वेळेचं पालन केलं नाही. आता यावर चंदू त्याला म्हणतो की त्याने त्या 2 लोकांचा व रिकाम्या ऑडिटोरियमचा फोटो काढायला हवा होता. फोटो बघून पुढचे सर्व पुरस्काराचे कार्यक्रम वेळेत झाले असते. आणि यावरूनच चंदू त्याला सांगतो की कुठेही गेला तर आधी फोटो काढायचे. समोर कोणाचा ॲक्सिडेंट जरी झाला तर आधी फोटो काढून घ्यायचे, कारण सेन्सिटिव्ह विषय कव्हर करताना आपल्याला एकाच वेळी चांगला माणूस आणि चांगला फोटोग्राफर होता येत नाही. व तशी वेळ आलीच तर आपण चांगला फोटोग्राफर व्हायचं, कारण हे आपलं काम आहे. पण यावर सिद्धार्थचं मत वेगळं असतं. त्याचं म्हणणं असतं की जर समोर ॲक्सिडेंट झाला असेल तर आधी समोरच्या माणसाची मदत करायला हवी. ज्यावर चंदू हे बोलून विषय संपवतो की जर ॲक्सिडेंट झालेले फोटोज तुझ्याकडे नसतील तर तुझा फोटोग्राफर असल्याचा काय उपयोग. आणि हे जेव्हा तशी वेळ येईल तेव्हा सिद्धार्थला कळेल. आता इथेच चंदू त्याच्या बायकोला फोन करतो, ज्यामुळे आपल्याला माहीत होतं की चंदूला एक लहान मुलगीसुद्धा आहे. पण याची बायको व मुलगी त्याच्यापासून वेगळे राहतात आणि आत्ता चंदूला त्याच्या मुलीशी बोलायचं असतं. पण चंदूची बायको काही यांच्या मुलीला फोन देत नाही, ज्यामुळे चंदू खूप चिडतो. तसेच तो त्याच्या चेहऱ्यावरील राग इथे कोणासमोर दिसू देत नाही. पण सिद्धार्थ मात्र हे सर्व नोटीस करत असतो. यानंतर दाखवतात की काही दिवसांनी सिद्धार्थ व चंदू जेव्हा एका हॉटेलमध्ये बसलेले असतात तेव्हा सिद्धार्थ चंदूला विचारतो की त्यांच्या एका इंस्टाग्राम पोस्टवरून त्याला माहीत झालं की ज्या लोकेशनवर काढलेल्या एका फोटोमुळे रोमिल दासला IPPF अवॉर्ड मिळाला आहे त्याच सेम लोकेशनवरचा फोटो चंदूने सुद्धा काढलेला आहे. हे दोघे तिथे एकत्र गेले होते का. ज्यावर चंदू सांगतो की तो एकटाच तिथे गेला होता आणि त्याने जे काही त्या दिवशी घडलं त्याचे फोटो काढले. पण रोमिल दुसऱ्या दिवशी तिथे गेला आणि गावातील लोकांना घेऊन त्याने तो घडलेला सीन पुन्हा क्रिएट करून फोटो काढला, ज्यामुळे त्याला IPPF अवॉर्ड मिळालं. म्हणजेच त्याने खोटे फोटो काढून ते अवॉर्ड मिळवलं. आता हा IPPF अवॉर्ड काय असतो ते तुम्हाला सांगतो. खरं तर फोटोग्राफीमध्ये IPPF अवॉर्ड म्हणजे इंडियन प्रोफेशनल फोटोग्राफर्स फेडरेशन या संस्थेकडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार असतो. हा पुरस्कार व्यावसायिक फोटोग्राफीसाठी असतो आणि IPPF अवॉर्ड जिंकणं म्हणजे त्या फोटोग्राफरच्या कामाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली आहे. त्यामुळे त्याचं करिअर, ब्रँड व्हॅल्यू आणि क्लायंटचा विश्वास बसण्यास मदत होते. म्हणजेच या अवॉर्डमुळे फोटोग्राफरला एका रात्रीत प्रसिद्धी तर मिळतेच, सोबतच तो खूप सारे पैसे मिळवायला लागतो. बरं, यानंतर दाखवतात की सिद्धार्थ व रागिनी आत्तापर्यंत रिलेशनमध्ये आलेले असतात, जिथे सिद्धार्थ रागिनीला विचारतो की ॲक्टर्सच्या गॉसिप फॅशन न्यूज कव्हर करून तिला बोर होत नाही का. ज्यावरती सिद्धार्थवर खवळते आणि त्याला म्हणते की परत त्याने तिच्या कामाला कमी लेखायचं नाही. पण तेव्हाच इथे चंदू सिद्धार्थला फोन करतो आणि सांगतो की महानगरपालिकेच्या शाळेत एकाने गळफास लावून आत्महत्या केली आहे, त्यामुळे तिथे जाऊन ती बातमी कव्हर कर. खरं तर सिद्धार्थ आज सुट्टीवर असतो, पण तरीसुद्धा तो त्या शाळेत जातो आणि तिथले फोटो काढतो. पण हा जो मेलेला व्यक्ती असतो त्याची बॉडी सडलेली असल्यामुळे त्याच्या बॉडीचा खूप घाण वास येत असतो, ज्यामुळे सिद्धार्थला उलट्यासुद्धा होतात. तसेच सिद्धार्थ इथे त्या माणसाने मरण्यापूर्वी जे पत्र लिहिलेलं असतं त्याचा फोटो काढतो. पण हा फोटो तो नॅचरल नाही तर पूर्ण सेटअप करून काढतो. म्हणजेच तो कागद सिद्धार्थ पोलीसवाल्याला सांगून एका अँगलला पकडून ठेवायला लावतो आणि जेव्हा बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये ठेवत असतात तेव्हाच त्याचा फोटो काढतो, ज्यामुळे आपल्याला समजतं की सिद्धार्थसुद्धा प्रामाणिक फोटोग्राफर नाहीये. पुढे सिद्धार्थ जेव्हा चंदूसोबत असतो तेव्हा चंदूला त्याच्या बायकोचा फोन येतो आणि फोनवर चंदू त्याच्या बायकोला बोलतो की ती त्यांच्या मुलीला घेऊन त्याला भेटायला का येत नाहीये. तसेच यावरून तो त्याच्या बायकोला भांडायला लागतो आणि यावेळी पुन्हा सिद्धार्थ चंदूला नोटीस करतो. आता 2 दिवसानंतर चंदूच्या घरी जेव्हा हे मित्र दारू पिण्यासाठी एकत्र येतात तेव्हा सिद्धार्थ चंदूच्या घरातील फोटो पाहून चंदूला विचारतो की या फोटोमध्ये तुमच्यासोबत तुमची बायको आणि मुलगी आहे का. पण चंदू यावर त्याला काहीच उत्तर देत नाही. त्याचबरोबर सिद्धार्थ पुन्हा जेव्हा चंदूला विचारतो की ते ठीक आहेत का, कारण 2 दिवस झाले तो नोटीस करतोय की ते खूप चिंतेत आहेत. पण त्याने चंदूच्या बायको मुलीबद्दल विचारल्यावर चंदू त्याला काहीच उत्तर देत नाही. त्याउलट तो सरळ त्याला घरी जायला सांगतो, ज्यामुळे सिद्धार्थला समजतं की चंदूला त्याच्या वैयक्तिक जीवनात काय चाललंय याबद्दल कोणाला सांगायचं नाहीये. दुसऱ्या दिवशी चंदू त्याच्या बायको आणि मुलीला भेटायला जातो आणि इथे खरं चंदूच्या बायको व मुलीबद्दल आपल्याला माहीत होतं. खरं तर चंदू एकेकाळी फॅशन फोटोग्राफर होता,
जिथे नेहासोबत त्याची ओळख झाली व पुढे त्यांनी लग्न केलं. तसेच पुढे यांना एक मुलगी झाली. पण चंदू जास्त कमवत नसल्यामुळे नेहाने चंदूला सोडलं व एकाच वर्षात तिने दुसरं लग्न केलं, ज्याच्यापासून तिला एक मुलगी आहे. आणि चंदू व नेहाचा डिवोर्स होऊन आता 6 वर्ष झाले आहेत. पण तरीसुद्धा चंदू मूव ऑन झाला नाही. तसेच नेहा तिच्या दुसऱ्या नवऱ्यासोबत लंडनला शिफ्ट होत आहे. त्यामुळे ती चंदूला शेवटचं भेटायला आले आहे. पण चंदूला जेव्हा जाणवतं की त्याच्या बायकोने चंदूबद्दल त्याच्या मुलीला भडकवून दिलं आहे, तेव्हा तो हे मान्य करून इथून निघून जातो की आता त्याची मुलगी व बायको त्याच्या आयुष्यात पुन्हा कधीच येऊ शकत नाही. सोबतच इथे सिद्धार्थ हे सर्व दुरून पाहत असतो, ज्यामुळे आता त्याला सुद्धा चंदूच्या आयुष्यात नक्की काय प्रॉब्लेम सुरू आहेत त्याबद्दल माहीत होतं. आता इथून घरी आल्यावर चंदू पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जातो. तो 2 दिवस घरातून बाहेरच निघत नाही, कोणाचेही फोन उचलत नाही ना कोणाला भेटतो. तसेच दुसरीकडे सिद्धार्थला कामावरून काढून टाकण्यात येतं, ज्यामुळे यांचा HR चंदूला यावर बोलण्यासाठी भरपूर फोन करतो. पण चंदू काही फोन उचलतच नाही. पण सिद्धार्थ जेव्हा फोन करून चंदूला सांगतो की त्याला कामावरून काढण्याची नोटीस आली आहे, तेव्हा चंदू प्रेसमध्ये येऊन HR व त्यांच्या मेन सरांना खूप भांडतो. कारण सिद्धार्थ खूप चांगला व टॅलेंटेड फोटोग्राफर आहे आणि हे त्याला अचानकच कामावरून काढत आहेत. तसेच HR चंदूला सांगण्याचा प्रयत्न करतो की त्याने याबद्दल चंदूला बोलण्यासाठी भरपूर फोन केले होते आणि त्याने फोन उचलले नाहीत म्हणून. पण चंदू दारूच्या नशेत असल्यामुळे कोणाचं काहीच ऐकत नाही. पुढे काही दिवसांनी दाखवतात की वालकन नावाच्या एका गावात भूकंप होतो, ज्यात खूप सारे लोक मारले जातात. आणि जेव्हा ही बातमी चंदूच्या प्रेसमध्ये माहीत होते, तेव्हा प्रेसमधील एका रिपोर्टरला सोबत घेऊन चंदू फोटो काढण्यासाठी त्या गावात जातो. जिथे भूकंपाचे फोटो काढल्यावर चंदू राघवला पण तिथे पाहतो, ज्यावर राघव त्याला सांगतो की तो जवळच्याच गावात स्टोरी कव्हर करायला आला होता. आणि जेव्हा त्याला भूकंपाची माहिती मिळाली तेव्हा लगेच तो इथे आला. आता राघव लवकर आलेला असतो, त्यामुळे राघवने भूकंप झाल्या जे काही घडलं तेव्हाचे खूप चांगले फोटो काढलेले असतात. पण चंदू खूप उशिरा इथे पोचल्यामुळे त्याला राघवसारखे फोटो मिळालेले नसतात, ज्यामुळे चंदूच्या चेहऱ्यावर आपण स्पष्टपणे जेलसी म्हणा किंवा निराशा पाहतो. आता इथेच आपल्याला माहीत होतं की राघव रोमिल दासकडे कामाला आहे, ज्याला IPPF अवॉर्ड मिळाला आहे. आणि चंदूच्या शिफारसमुळेच रोमिल दासकडे राघवला काम मिळालं आहे. पण हे चंदूने राघवला सांगितलं नव्हतं, जे की राघवला इथे माहीत होतं. आता दुसऱ्या सकाळी या गावाची पाहणी करण्यासाठी इथे एक मंत्री येतात आणि तसेच सिद्धार्थ सुद्धा इथे येतो. व चंदू जेव्हा त्याला भेटतो तेव्हा सिद्धार्थ चंदूला सांगतो की 2 दिवसांनी त्याची नोकरी सुटणार आहे, त्यामुळे तो इकडे शेवटची बातमी कव्हर करण्यासाठी आला आहे. आता इथेच एक बाई देवाच्या फोटोला नमस्कार करत असते, जे की हे दोघेही पाहतात व लगेच त्या बाईचा फोटो काढतात. पण चंदू जेव्हा पाहतो की सिद्धार्थने सुद्धा फोटो काढला आहे, तेव्हा चंदू त्याच्या कॅमेऱ्यातील फोटो डिलीट करून टाकतो. त्याचबरोबर इथे राघव येतो आणि सिद्धार्थ व राघव गप्पा मारायला लागतात, ज्यामुळे चंदू इथून निघून जातो. आता पुढे चंदूला त्याच्या बायकोचा मेसेज येतो, ज्यात ती सांगते की ते लंडनला चालले आहेत आणि चंदूने स्वतःची काळजी घ्यावी, ज्यामुळे चंदूला दुःख होतं व तो गावातून बाहेर चाललेल्या एका मुलाच्या गाडीवर बसून गावाबाहेर येतो, जिथे तो वाटेत एका टेकडीवर छोटंसं मंदिर बघतो आणि त्या मंदिराकडे जायला लागतो. तसेच हा जो बाईकवाला मुलगा असतो तो चंदूला सांगतो की त्या मंदिराच्या तिथे काहीच नाही, फक्त एक पडीक प्लॉट आहे आणि ज्याचा तो प्लॉट आहे त्याचं गावातील कोणाशी पटत नाही, म्हणजेच तिथे कोणच जात नाही. बरं, आता चंदू त्या मंदिराजवळ जातो, जिथे त्याला एक पडलेलं घर दिसतं. त्यामुळे चंदू त्याचे फोटो काढायला लागतो आणि हा तोच सीन आहे जो आपण चित्रपटाच्या सुरुवातीला पाहिला होता. तर चंदू इथे त्या घराचे व आजूबाजूचे काही फोटो काढतो आणि बाजूलाच सिगरेट पीत बसतो. पण तेव्हाच एक मांजरीचं पिल्लू त्या घराजवळ येतं आणि ओरडायला लागतं, ज्यामुळे चंदू त्या पडलेल्या घरात मांजरीच्या पिल्लाचे फोटो काढायला लागतो. आणि तेव्हाच तो ढिगाऱ्याखाली पडलेल्या एका मुलीचा हात पाहतो, ज्यामुळे तो गावातील एका ओळखीच्या मित्राला फोन करतो व सांगतो की इथे एक मुलगी व तिची आई घर पडल्यामुळे मरण पावलेत, त्यामुळे इथे ॲम्ब्युलन्स पाठव. तसेच काही वेळाने इथे ॲम्ब्युलन्स येते आणि त्या बॉडीज घेऊन जातात. आता हा सीन इथेच कट होतो व पुढे आपण 3 महिन्यानंतरचा सीन पाहतो, जिथे आपल्याला माहीत होतं की सिद्धार्थ आता दुसरीकडे जॉबला आहे व हल्ली चंदूशी त्याचं बोलणं होत नाही, कारण चंदू कोणाचेही फोन उचलत नाही. व याचं कारण हे की चंदू अजून त्याच्या बायको मुलीतून बाहेर आला नाही. आता दुसऱ्या दिवशी IPPFची अवॉर्ड सेरेमनी असते, ज्यामुळे चंदू सुद्धा तिथे येतो. आणि इथे आपल्याला माहीत होतं की सिद्धार्थ सुद्धा आता रोमिल दासकडे कामाला आहे, तोच रोमिल दास ज्याने सेटअप करून फोटो काढला होता आणि IPPFचं अवॉर्ड मिळवलं होतं. पुढे अवॉर्ड सेरेमनी सुरू झाल्यावर 3ऱ्या क्रमांकाचं अवॉर्ड जाहीर केलं जातं, जे की केरळच्या अरुण डिसोजाला मिळतं. तसेच अरुणने अवॉर्ड घेतल्यावर
त्याच्याकडून त्याने काढलेल्या फोटोची रिबीन कट करून घेतात. म्हणजेच त्याच्याच हातातून त्याने काढलेला फोटो सर्वांना दाखवण्यात येतो. सोबतच दुसऱ्या क्रमांकाचा अवॉर्ड कोलकाताच्या रिबंजना नावाच्या मुलीला मिळतं आणि तिच्याकडूनही तिने काढलेला फोटो सर्वांना दाखवण्यात येतो. यानंतर पहिल्या क्रमांकाचा अवॉर्ड जाहीर होतं व हे मिळतं चंदूला, ज्याची चंदू ठाऊक नाही कित्येक वर्ष वाट पाहत होता. आता चंदू जेव्हा स्टेजवर जातो तेव्हा माईकवर तो फोटोग्राफी, त्याचं करिअर व हे अवॉर्ड मिळवण्यासाठी तो किती उत्सुक होता याबद्दल बोलतो. तसेच चंदूकडून त्याच्या फोटोची फित सोडवली जाते. पण सिद्धार्थ जेव्हा हा फोटो पाहतो तेव्हा त्याला धक्काच बसतो आणि असं का ते पुढे आपण पाहूच. तसेच सिद्धार्थ तिथून निघून जातो. आता दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ जेव्हा चंदूच्या प्रेसमध्ये येतो तेव्हा तो चंदूवर खूप रागावलेला असतो. ज्यामुळे चंदू जेव्हा त्याला रागवण्याचं कारण विचारतो तेव्हा चंदूला माहीत होतं की ज्या फोटोसाठी त्याला अवॉर्ड मिळाला आहे त्याच फोटोला पाहून सिद्धार्थला राग आला आहे. ज्यावर चंदू त्याला सांगतो की त्याने 1.5 तास मेहनत करून हा फोटो काढला आहे. पण तेव्हाच सिद्धार्थ त्याला सांगतो की जेव्हा चंदू त्या मुलीचे व तिच्या आईचे फोटो काढत होता तेव्हा ती मुलगी जिवंत होती. इथे एक सांगतो की हा फोटो त्याच ठिकाणचा आहे जिथे चंदू टेकडीवर गेला होता. यानंतर आपण पाहतो की चंदूने सांगितल्यावर जेव्हा ॲम्ब्युलन्सवाले त्या आई व मुलीची बॉडी घेऊन गेले होते तेव्हा त्यांना त्याच ठिकाणी नेलं होतं जिथे बचाव पथक सर्वांना वाचवत होतं. आणि इथेच सिद्धार्थ जे काही घडत आहे त्याचे फोटो काढत होता. तसेच जेव्हा इथे डॉक्टर मुलीला तपासतात तर तेव्हा ती मुलगी तिचे प्राण सोडतच असते, ज्यामुळे डॉक्टर तिला वाचवण्याचा प्रयत्न करायला लागतात. तसेच इथे सिद्धार्थ त्या मुलीचे फोटो काढत असतो पण तेव्हाच ती मुलगी तिचे प्राण सोडते, ज्यामुळे डॉक्टर म्हणतात की मुलीला ढिगाऱ्यातून बाहेर काढून बराच वेळ झाला आहे आणि जर तिला आधी यांच्याकडे आणलं असतं तर ती वाचली असती. त्याचबरोबर इकडे प्रेझेंट सीनमध्ये सिद्धार्थ चंदूला सांगतो की चंदूने त्या दिवशी ॲम्ब्युलन्स बोलावण्यासाठी ज्याला फोन केला होता त्याला सिद्धार्थने फोन करून विचारलं तर त्यांच्याकडून त्याला माहीत झालं की चंदू 1.5 तास त्या आई आणि मुलीचे फोटो काढत होता. तसेच तो चंदूला म्हणतो की तुम्हाला एकदाही हे बघावंसं वाटलं नाही का की ती मुलगी जिवंत आहे की नाही? तुम्ही फोटो काढण्याच्या आधी ॲम्ब्युलन्सला का नाही बोलावलं? सोबतच त्या मुलीने प्राण सोडण्यापूर्वी सिद्धार्थने तिचा जो फोटो काढला होता तो फोटो सिद्धार्थ चंदूला दाखवत म्हणतो की कोणताही सेन्सिटिव्ह विषय कव्हर करण्याची अशी पद्धत असू शकत नाही आणि कुठलाही पुरस्कार कोणाच्या जीवापेक्षा मोठा नाही असू शकत. मुलगी वाचू शकली असती का नाही हे मला माहीत नाही, पण तिच्या वाचण्याची 1% जरी शक्यता असती तर तिच्या मरणाला तुम्ही जबाबदार आहात. आता हे ऐकून चंदूला खूप दुःख होतं, कारण त्याला माहीतच नव्हतं की मुलगी जिवंत आहे की नाही. त्याचबरोबर सीन पुन्हा पास्टमध्ये जातो व आपल्याला माहीत होतं की त्या टेकडीवर नक्की काय घडलं होतं. खरं तर चंदूने जेव्हा पाहिलं की ढिगाऱ्याखाली कोणीतरी आहे तेव्हा त्याने आधी त्याचे फोटो काढले, पण नंतर त्याने तो ढिगारा बाजूला केला आणि त्याने पाहिलं की त्याखाली एक मुलगी व तिची आई आहे, ज्यामुळे त्याला वाटलं की त्या दोघेही मेल्या आहेत. आणि जसे की तो सिद्धार्थला म्हणाला होता की कोणत्याही कठीण परिस्थितीत आधी आपण आपलं फोटोग्राफर असण्याचं काम करायला हवं, तेच चंदूने केलं. त्याने जमेल त्या अँगलने त्या दोघींचे खूप सारे फोटो काढले. तसेच पुढे त्याने सर्व काढलेले फोटो पाहिले आणि त्याला समजलं की अजून त्याला असा फोटो मिळाला नाही ज्यानेकरून त्याला अवॉर्ड मिळू शकतं. आणि तेव्हाच त्याला एक आयडिया आली. त्या लहान मुलीच्या हातात तिची बाहुली ठेवून त्या मायलेकीचा फोटो काढायचा व चंदूने तसंच केलं. म्हणजेच चंदूला ज्या फोटोसाठी IPPF अवॉर्ड मिळाला आहे तो फोटो पूर्णपणे सेटअप करून काढण्यात आला होता व या फोटोनंतरच चंदूने ॲम्ब्युलन्स बोलावली. पण ती मुलगी जिवंत होती हे आता चंदूला माहीत झालं आहे तर तो स्वतःच्याच नजरेत पडतो, ज्यामुळे तो घरी जातो व ज्या फोटोमुळे त्याला अवॉर्ड मिळालं होतं त्या फोटोसमोर थांबून तो खूप रडतो. सोबतच तो सिद्धार्थला मेसेज करतो की मी जे करत आहे ते योग्य नाही, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आणि चंदू इथे गळफास लावून त्याचं जीवन संपून टाकतो. आता सिद्धार्थ जेव्हा चंदूने पाठवलेला मेसेज पाहतो तेव्हा तो लगेच पळत चंदूच्या घरी येतो, जिथे चंदूला फासावर लटकलेलं पाहून त्याला तो वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा तो चंदूची पल्स तपासतो तेव्हा त्याला समजतं की चंदू आता राहिला नाही, ज्यामुळे तो लगेच ॲम्ब्युलन्सला फोन करून बोलावून घेतो आणि तिथेच शेजारी रडत बसतो. आता इथून सीन 1 वर्षांनी पुढे शिफ्ट होतो व आज पुन्हा IPPF अवॉर्ड सेरेमनी असते, जिथे सिद्धार्थ आपल्याला सांगतो की ज्या दिवशी चंदूला अवॉर्ड मिळालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने जीवन संपवलं. ते जे म्हणायचे ते खरं होतं. आपल्या प्रोफेशनप्रमाणेच आपलं आयुष्यसुद्धा एक कला आहे आणि कुठल्याही कलेला कसलाही फॉर्मॅट नसतो. कधीकधी विषय इतके सेन्सिटिव्ह असतात की त्याचे फोटो काढणं अवघड होऊन बसतं, पण त्याच वेळी आपण प्रोफेशनल व्हायला हवं, कारण तो विषय आपण कव्हर नाही केला तर कळणारच नाही की काय झालं. आयुष्यात काही घटना तुम्हाला काठावर आणून सोडतात. एका बाजूला तुम्हाला प्रोफेशनल राहावं लागतं
आणि दुसरीकडे माणुसकी जपावी लागते. चंदू सर म्हणायचे, एखादा सेन्सिटिव्ह विषय कव्हर करताना तुम्ही एकाच वेळेला चांगला माणूस आणि चांगला फोटोग्राफर नाही होऊ शकत, पण मला वाटतं आपण होऊ शकतो. आता इथेच आपल्याला समजतं की चित्रपटाच्या सुरुवातीला आपण जो आवाज ऐकला होता तो सिद्धार्थचाच होता आणि आत्ता सिद्धार्थला इथे IPPFचं पहिल्या क्रमांकाचं अवॉर्ड मिळालेलं असतं, ज्यात तो हे सर्व सांगत असतो. सोबतच हे अवॉर्ड त्याला कोणत्या फोटोसाठी मिळालं हे दाखवत असताना आपल्याला दाखवतात की सिद्धार्थने जेव्हा चंदूच्या घरातून ॲम्ब्युलन्ससाठी फोन केला होता त्यानंतर तो ॲम्ब्युलन्सची वाट पाहत तिथेच बसला होता आणि तेव्हाच त्याला आठवलं की त्याचं प्रोफेशन हे फोटोग्राफी आहे, ज्यामुळे त्याने कॅमेरा उचलला आणि चंदू व त्याच्या मागे असलेल्या IPPF अवॉर्डचा एकाच फ्रेममध्ये फोटो काढला व त्याने काढलेल्या या फोटोसोबतच फ्रेम चित्रपट इथेच संपतो.